श्री स्वामी समर्थ. न्यूमरोलॉजी सेहत अँड स्वाद या आपल्या मराठमोळा चॅनलमध्ये मी तुमची होस्ट टॅरो कार्ड रीडर आणि न्यूमरोलॉजिस्ट संध्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे खूप बेस्ट असाल. तुम्ही बघताय आता न्यू इयर लागल्यापासून बरेच चढ उतार सगळ्याच गोष्टीत घडत आहेत. त्याप्रमाणे आपण एक सिरीज सुरू केलेली आहे नंबर 1 to 9ची, ज्याच्यामध्ये आपण प्रेडिक्शन करणार आहोत इयरली HRCM त्यांना कसं जाणार आहे, म्हणजेच हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी हे 4 इश्यू त्यांना कसे जाणार आहेत हे आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपली 1 नंबरची सिरीज झालेली आहे. आता आज आपण जो बघणार आहे ते 2 नंबरसाठी. 2 नंबर म्हणजे ज्यांचा मूलांक किंवा बर्थडेट 2 आहे तर त्यांच्यासाठी हे येणारं वर्ष कसं असेल. तर 2 नंबर बर्थडेट किंवा जो आपण म्हणतो मूलांक बर्थ नंबर जो आहे तो कुणाचा असतो, तर ज्यांचा जन्म कोणत्याही तारखेच्या 2 तारखेला, 11 तारखेला, 20 तारखेला आणि 29 तारखेला, कोणत्याही महिन्याच्या या 4 तारखांना ज्यांचा जन्म झालेला असतो त्यांचा बर्थ नंबर किंवा मूलांक हा 2 असतो. तर त्यांच्यासाठी आपण आता प्रेडिक्शन करतोय, कार्ड बघतोय. तर फर्स्ट रिलेशनसाठी आपल्याला एक कार्ड आलेला आहे, 2 ऑफ वॉन्ड्स. 2 ऑफ वॉन्ड्सचा अर्थ काय होतो की नवीन नवीन तुमच्यासाठी संधी चालून येतात. रिलेशनमध्ये आपल्याला हे कार्ड आलेलं आहे. तर तुम्ही थोडंसं ज्यांचा नंबर 2 आहे तर त्यांच्या आयुष्यात कोणी नवीन एखादं व्यक्ती येण्याचे चान्सेस आहेत. तर तुमचं जुनं काही नातं असेल आणि नवीन काही रिलेशन होत असेल तर थोडंसं तुम्ही सांभाळून राहायचं आहे. नवीन संधी जरी चालून आल्या किंवा ज्यांच्या आयुष्यात काही नाही आहेत आता कोणतेही रिलेशन, त्यांच्यासाठी नवीन संधी चालून येऊ शकतात. ठीक आहे. आता आपण दुसरं बघतो आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आलेला आहे, आपल्याकडे खूप आनंद आपल्याकडे साजरा होऊ शकतो. आपल्या घरात काहीतरी सेलिब्रेशनचं कार्ड आलेलं आहे. तर बऱ्यापैकी आपल्या जुन्या फ्रेंडमार्फत आपल्याला काहीतरी रिलेशनमध्ये आपल्याला चान्सेस येऊ शकतात. तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये खूप छान तुम्हाला कार्ड आलेला आहे. काहीतरी त्यांच्या थ्रू काहीतरी तुम्हाला रिलेशनचे एखादे चान्स मिळू शकतात. एखादा अनमॅरिड असेल त्यांच्यासाठी प्रपोजल येऊ शकतं. त्या थ्रू तुमच्यामध्ये काहीतरी सेलिब्रेशन तुमच्या घरात होण्याचे खूप चान्सेस आहेत. तर एखादं जुना बेस्ट फ्रेंड किंवा कोणी असेल तर त्यांच्यामार्फत तुम्हाला हे येऊ शकतं. किंवा तुमचा ब्रेकअप वगैरे काही झाला असेल तर ॲज अ तुमचा जो कॉमन फ्रेंड किंवा कोण असेल त्याच्या थ्रू तुमचं रिलेशन खूप बेस्ट होऊ शकतं. आता आपण करिअरचं बघतो आहे. ठीक आहे. करिअरसाठी आपल्याकडे कार्ड हे आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता करिअरमध्ये कसं आहे, एकासाठी एक माणूस जो आपल्याकडे अटॅक करू शकतो जसं आपण म्हणतो. तर त्याप्रमाणे तुम्हाला थोडंसं सिक्युअर राहायचं आहे करिअरच्या बाबतीत. ऑफिसमधला कोणी स्टाफ किंवा जिथे तुमचं काही बिझनेस असेल तर त्या पार्टनरशी कोणताही व्यवहार करताना तुम्हाला खूप केअरफुली करायचं आहे. कारण कोणतंही असं कारण असू शकतो ज्याच्यातून वाद निर्माण होऊ शकतो. तर त्याच्यापासून आपल्याला वाचायचं आहे. सो बी केअरफुल. कोणतंही कार्य करताना व्यवस्थित. पार्टनरशिप असेल तर तुम्ही थोडंसं अवॉइड करा जर बिझनेस वगैरे करत असाल. ऑफिस स्टाफ असाल तर तुम्ही कलीग वगैरे आहेत त्यांच्याशी जरा थोडंसं व्यवस्थित जपून राहा, जेणेकरून जर तुमची काही प्रोग्रेस होत असेल तर त्यांच्या थ्रू काहीतरी अडथळा येऊ शकतो. मनीसाठी आपल्याकडे खूप छान कार्ड आलेला आहे, एस ऑफ वॉन्ड्स. हे जे एसचे कार्ड असतात ना, खूप बिगिनिंग्स म्हणजे कोणत्याही गोष्टीची आपल्याकडे नवीन सुरुवात होऊ शकते. आणि वॉन्ड्सचं ते कार्ड सगळ्यात बेस्ट असतं. त्यामुळे पैसे येण्याचे स्रोत तुमच्याकडे खूप छान आहेत. नवीन अपॉर्च्युनिटी येऊ शकतात ज्याच्यामार्फत तुम्ही पैसा कमवू शकता. किंवा जर कुठे इन्व्हेस्ट करणार असाल तर व्यवस्थित जर तुम्ही केअरफुली त्याची माहिती घेऊन वगैरे जर इन्व्हेस्ट केलं तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे. 2 नंबरसाठी हे वर्ष पैशासाठी खूप चांगलं आहे. हेल्थशी रिलेटेड असेल तर पाण्याशी रिलेटेड थोडेसे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यापासून अवॉइड करा. म्हणजे जसं की पाण्यातून काहीतरी आपण म्हणतो आपल्याला काहीतरी बाधा वगैरे होऊ शकते, पाण्याची ॲलर्जी एखाद्याला असते, तर थोडंसं त्याच्यापासून तुम्ही व्यवस्थित राहिलं तर डेफिनेटली चांगलं आहे. पोटाचे आणि पाण्याचे जे काही विकार असतील त्याच्यापासून तुम्ही डेफिनेटली जपून राहा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया आपण नवीनच. थँक्यू.